मित्रांनो, पंढरीनाथ पांडुरंग या पांडुरंगाच्या नावामध्ये, नावघोषामध्ये आपण तल्लीन होऊया. तर पांडुरंग या शब्दाला सुद्धा महत्त्व आहे. त्याच्या मागे काय विज्ञान आहे, त्याच्या मागे काय रहस्य आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. पांडुरंग ज्यावेळी आपण उल्लेख करतो, त्या पांडुरंगाचा नावघोष करतो, तर पांडुरंग ते रंगून जातो, त्या नावघोषामध्ये रंगून जातो. म्हणजे पांडू काय आहे, तर पंचमहाभूत आहे. पंचमहाभूतामध्ये आपण रंगून जाणं. पंचमहाभूतं कोणती, तर अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी या पंचमहाभूतामध्ये आपण रंगून जाणं, तल्लीन होणं, एकरूप होणं, तोच तो पांडुरंग. जे ब्रह्मांडी तेच पिंडी. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले, देव शोधाया निघालो, देव होऊनी बैसलो. आता देव होऊनी बैसलो म्हणजे काय, तर हेच ती पंचमहाभूत. आणि ह्या पंचमहाभूतामध्ये